अंधाधुंदी काम चालू आहे। इलेक्ट्रिकच्या मेन ज्या केबल आलेल्या आहे पोलवरनं डीपी पर्यंत सोसायटीच्या, त्या ह्या जेसीबीने उकरून तोडून टाकताय। एक तर महापालिका एक तर ऑलरेडी लक्ष देत नाहीये, पाण्याचा दाब कमी आहे आणि त्याच्यात नाही का हे कमीला भर आहे, यांनी अजून एक संकट उभं तयार केले। नाशिक शहरात थेट पाईपलाईनद्वारे घराघरात गॅस पोहोचवण्यासाठी शासनाकडून अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते। यासाठी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड अर्थात MNGL या कंपनीला काम देण्यात आलंय। मागील काही वर्षांपासून शहरात त्या कंपनीकडून काही सब कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। सातत्याने रस्ते खोदणे, पुन्हा बुजवणे आणि पुन्हा खोदणे असे प्रकार सुरू आहेत। MNGLच्या या अत्यंत अडेलटट्टू कामकाजामुळे मागील काही वर्षात नाशिककर अक्षरशः विटले आहेत। वाहतुकीला अडथळा, लोकांच्या घरांचं नुकसान, विजेच्या तारा तोडणे, पाण्याच्या पाईपलाईन फोडणे अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत असतात। अशातच आता पुन्हा एकदा एक प्रचंड संतापजनक प्रकार MNGL कडून पेठ रोड RTO कार्यालय परिसरातील बाळकृष्ण नगर येथे झालाय। मागील 5 ते 6 दिवसांपासून या भागामध्ये MNGL कडून भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। चांगले रस्ते फोडून त्याखाली या पाईपलाईन टाकल्या जात आहेत। असं असताना देखील त्या ठिकाणी ना कुठला महापालिकेचा ना कुठल्या महावितरणाचा कर्मचारी उपलब्ध आहे। त्यामुळे MNGLच्या ठेकेदाराकडून बेबंदशाहीने तोडफोडीचं काम सुरू आहे। त्यामुळे झालं असं की रस्ता खोदकाम सुरू असताना परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन MNGLच्या खोदकाम क्षतिग्रस्त झाल्या। खरं तर येथील स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासून ठेकेदार MNGLचे कर्मचारी यांना काम करत असताना किंवा पाण्याची पाईपलाईन आणि विजेच्या तारा याला कुठे अडथळा होणार नाही अशी सूचना केली होती। मात्र त्या संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या विनंती सूचनेकडे साफ दुर्लक्ष करत आपली दंडेकशाही कायम ठेवून थेट JCBच्या सहाय्यानं खोदकाम सुरूच ठेवलं असा आरोप येथील नागरिकांनी केलाय। त्यामुळे ज्याची स्थानिक नागरिकांना भीती होती तेच झालं। रविवारी एका ठिकाणी खोदकाम सुरू असताना MNGLच्या JCBमुळे पाण्याची पाईपलाईन फुटली आणि वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या विद्युत ताराही तुटल्या आणि सगळाच खेळखंडोबा होऊन बसला। दुपारपासून सप्तरंग स्टॉप बाळकृष्ण नगर परिसरामध्ये बत्ती गुल झाली होती। त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं। याबाबत नागरिकांनी महावितरणाला संपर्क केला, MNGLच्या वरिष्ठांना संपर्क केला, मात्र त्यांना काही तास कोणाकडूनच काहीच प्रतिसाद मिळाला नाही। या प्रकरणात महावितरणाने नुकसान झाल्यास ती जबाबदारी संबंधित कंपनी आणि ठेकेदारांची असल्याचं सांगून आपलं अंग झटकण्यात समाधान मानलं। ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता त्याने अडेलटट्टूपणा दाखवला असा देखील आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। बरेच तास उलटूनही वीज गायब असल्यामुळे नागरिकांचा रोष वाढत गेल्यावर ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे काही लोक बोलावले, मात्र ते लोक देखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे नागरिकांनी सांगितलंय। या दरम्यान एका कामगाराचा हात देखील भाजल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करून स्वतःला मोकळं करून घेण्यात ठेकेदारानं समाधान मानलंय। दुपारी गायब झालेला वीज पुरवठा अखेर रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान सुरळीत झाला। मात्र महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा त्याआधी होऊन गेला होता। मोठ्या सोसायटीमध्ये गच्चीवरील पाण्याच्या टाकीत पाणी पुरवठा करावा लागतो, त्यामुळे तो देखील होऊ न शकल्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पोहोचलं नव्हतं आणि पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन देखील फुटलेली असल्यामुळे खालच्या टाकीत देखील पाणी पुरवठा होऊ शकला नाहीये। खरं तर सातत्याने MNGL कडून अशा प्रकारे नागरिकांच्या आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत। कधीतरी होते ती चूक एक वेळ मान्य होईल, परंतु वारंवार MNGL कडून वारंवार हे होतंय। त्यामागे त्यांचं आणि त्यांच्या ठेकेदारांचं अडेलटट्टू धोरण कारणीभूत असल्याची ओरड नाशिककर करताय। त्यासोबतच अत्यंत धोकेदायक आणि संवेदनशील असलेल्या गॅस पाईपलाईनचं काम देखील प्रचंड निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा देखील बऱ्याचदा MNGL कंपनीवर आरोप होत असतो। बाळकृष्ण नगर परिसरात तुटलेल्या विजेच्या तारा जोडणीचं काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि तांत्रिक माहिती नसलेल्या लोकांकडून करण्यात आल्यामुळे भविष्यात त्यातून मोठा धोका संभवण्याची भीती नागरिकांना वाटते। त्यामुळे याबाबत आता MNGL कंपनीवर संबंधित प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होऊन तात्काळ सर्वच कामांचं ऑडिट व्हावं अशी मागणी आता नागरिक करतायत।
साहेब, आम्ही दुर्गानगर, सिद्धिविनायक नगर इथे राहतो. आमच्या साईवंदन, साई विहार, साई श्रद्धा या सोसायटी आहे इथे. आणि MGNLचे जे गॅसची पाईपलाईनचं खोदकाम चालू आहे ते डायरेक्ट JCBने चालू आहे. अंधाधुंदी काम चालू आहे. इलेक्ट्रिकच्या मेन ज्या केबल आलेल्या आहे पोलवरनं DP पर्यंत सोसायटीच्या, त्या ह्या JCBने उकरून तोडून टाकताय. उच्च दाबाच्या त्या विद्युत वाहिन्या आहे, त्या तोडल्यानंतर एक तर त्याचा खर्च आहे, जोखीम आहे, जीवितहानी होऊ शकते. आणि ह्या तोडल्यानंतर त्या भरून त्याची भरपाई कोण करून देणार? आमचे लाईटचं जी अडचण येणार त्याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. आणि ते सगळं JCBने काम करताय. जिथून केबल गेले आहे ते पण JCBने खणणार, तर त्या केबल तुटणारच आहे. ते कुठली त्या प्रकारची काळजी घेत नाही का? काय कशी काळजी घेऊन काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घालावं. काल 3-4 दिवसापासून MNGL गॅस पाईपलाईनची सगळी कामं चालू आहेत. त्यांच्याकडं ना कुठल्या प्रकारचं साहित्य आहे प्रॉपर, ना कुठला ते नियम पाळत आहेत. ते JCBनी पूर्ण खड्डा खोदत जात आहेत. त्या खड्ड्यामध्ये एका पाण्याच्या लाईन्स आणि इलेक्ट्रिशियन लाईन्स पूर्ण डॅमेज करत चालले. आणि त्यातल्या त्यात ते जे कामं करतायत ते पूर्ण चालू कामं चालू आहेत त्यांची, जेणेकरून ते जे इलेक्ट्रिशियनच्या वायरी कट झाल्या की ते फक्त नाही का प्रॉपर काम न करता नाही का पूर्ण नाही का वरच्यावर काम करतायत, की जेणेकरून ते तात्पुरतं काम होईल, असं की त्यांच्या नंतर शब्द येणार नाही त्यांच्या अंगावर. याच्यामुळे असं होईल की भविष्यात नाही का इथे नाही का जेव्हा गॅस पाईपलाईन टाकल्या जातील, गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर उद्या एखाद्या नाही का इलेक्ट्रिशियनचा स्फोट झाला आतून अंडरग्राऊंड मध्ये, तर त्या गॅस पाईपलाईन तेवढ्या राहतील का? की ह्याचा किती डॅमेज होईल ह्याचा त्यांना काही संबंध येत नाहीये. ते ना काही कुठल्या गोष्टीला बघतायत, ना कुठल्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत, ना ते महावितरणाच्याही संपर्कात आहे, ना महापालिकेच्या संपर्कात आहे. ते कोणाचंच ऐकता ते कामं करतायत. महापालिका त्यांच्याकडे बोट दाखवते, महावितरण सुद्धा त्यांच्याकडेच बोट दाखवते. जेणेकरून नाही का उद्या कुठली काही एखादी आपत्ती झाली तर उद्या नाही का कॉलनीतल्या अख्खे लोकांना नाही का धोकादायक स्थितीत येऊन जातील. याच्यामुळे नाही का ते काही कुठलंही नाही, त्यांच्याकडे प्री प्लॅनिंग काही कुठल्याच प्रकारचं नाहीये, की जेणेकरून नाही का एखादी वायर डॅमेज झाली किंवा एखादा पाईपलाईनची एखादी नासधूस झाली की त्याच्यामध्ये नाही का तुम्ही नाही का इथं प्रॉपर प्लंबर नाहीये ना, प्रॉपर त्यांचा एक महत्वाचा एखादा इलेक्ट्रिशियन सुद्धा नाहीये तिथे, की जेणेकरून नाही का ते पटकन काम करून देतील. काल रात्री दुपारपासून जे लाईटी गेल्या तेव्हापासून जे सगळ्या सोसायट्यांमध्ये ना कुठल्या ह्याच्यात पाणी होतं, ना कोणाच्या घरात स्वयंपाक झालेला होता ना. एक तर महापालिका एक तर ऑलरेडी लक्ष देत नाहीये, पाण्याचा दाब कमी आहे आणि त्याच्यात नाही का हे कमीला भराय यांनी अजून एक संकट उभं तयार केलेले आहे. जे काम चाललंय यांच्याकडनं ते सांगतात की आम्हाला परमिशन नगरपालिकेने दिलेली आहे, पण नगरपालिकेने जी परमिशन दिली तुम्हाला, तुमच्या सोबत इथे प्रॉपर तुम्ही इलेक्ट्रिशियन ठेवला पाहिजे. तुमच्याकडनं तुम्हाला माहिती ते JCBने काम करतायत, त्यांना कटरने काम केलं पाहिजे. तिथे JCBने तारतात, JCBने डायरेक्ट त्या वायरी तोडतात मेन केबल बिल्डिंगच्या. दिवसभर लाईट जाते. कोणी MSB वाल्यांना फोन करतो आम्ही कंप्लीट, इकडनं 100 कंप्लीट कालच्या दिवसात गेल्यात. ते बोलतात ते आमचं काम नाहीये. मग आम्ही कोणाकडे विचारायला जायचं? त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोणी प्रॉपर इलेक्ट्रिशियन नाही, ना कोणी प्लंबर आहेत. ते टेम्पररी पाईप जोडतायत, टेम्पररी वायरी जोडतायत. उद्या उठून भविष्यात जर त्या तिथे धोकादायक आहे त्या गोष्टी, कारण की आतमध्ये ते पाईप फुटला, परत जर इलेक्ट्रिकची जी वायर आहे तिथे काय स्पार्क झाला आणि त्याच्यासोबत एक गॅसची पाईपलाईन टाकणार आहे, मग त्याचं त्यांच्याकडे सेफ्टी काय आहे? ना त्यांचा इंजिनियर व्यवस्थित उत्तर देत, ना त्यांचा सुपरवायझर कोणी उत्तर देत. आम्ही रात्री 10 वाजता आमच्याकडे पाणी आले, आता त्याच्यासाठी करायचं काय? कोणाला प्रश्न विचारायचा? त्या संदर्भात नगरपालिकेने थोडं लक्ष घालावं. अजिंक्य बोडके, उत्तर महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.